नमस्कार मंडळी. तर मंडळी, या व्हिडिओमधनं मला आलेला एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छित आहे. आणि हा अनुभव मी यासाठी शेअर करत आहे की कुठेतरी तुम्हीही सावध व्हावं काही गोष्टींबाबतीत. आणि इतर जे लोकं आहेत त्यांनी पण ह्यातून कृपया बोध घ्यावा. कुठली लोकं तेही मी सांगेन. तर मंडळी, झालं असं की 2 महिन्यापूर्वी माझ्या एका फॅमिली मेंबरचा मृत्यू झाला होता. आणि आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे की हिंदू संस्कृतीप्रमाणे, हिंदू कल्चरप्रमाणे आपल्याला कुठल्याही मृत व्यक्तीचं 10वं, 12वं, 13वं हे करायलाच लागतं. अर्थात एका वर्षानंतर वर्षश्राद्धही केलं जातं वगैरे. तर आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीने आम्हाला एका गुरुजींचा नंबर दिला होता. आणि झालं असं की त्या व्यक्तीचं शेवटचं कार्य मी केल्यामुळे मीच बाकी 10वं 12वं सुद्धा मीच त्या व्यक्तीचं केलं होतं. आणि मी एका ठिकाणी जायची आणि त्या गुरुजींना मीच बघितलं होतं आणि माझे काही नातेवाईकांनी बघितलं होतं. माझे काही भाऊ होते, कझिन भाऊ, त्यांनी बघितलं होतं. तर 13व्यालाही हेच गुरुजी आमच्या घरी येणार होते. 13वाचा दिवस आला आणि ज्या वेळेला ते येणार होते ती वेळ निघून गेली, तरीही गुरुजींचा पत्ता नाही, काही नाही. फोन करतोय तरी फोन उचलत नाहीत आणि अचानक दारात कोणतरी दुसरेच गुरुजी आले. तर कुठेतरी एकतर आधीच चलबिचल चालूच होती त्या सगळ्या 13व्याच्या कार्याची आणि वर दुसरेच कोणतरी गुरुजी बघून कुठेतरी मी पण ब्लँक झाली. येऊ दिलं वगैरे त्यांना सगळं, पण आमच्या घरच्यांनी आमचे जे ॲक्च्युअल गुरुजी आहेत, ज्यांनी 10वं 12वं केलं, त्यांना कोणीच बघितलं नव्हतं, फक्त मीच बघितलं होतं आणि माझे काही नातेवाईकांनी. तर मी तसं आमच्या घरच्या सदस्यांना सांगितलं तसं, की हे ते गुरुजी नाहीत, हे दुसरे गुरुजी त्यांनी पाठवलेत. मग जेव्हा आमच्या घरच्यांनी कॉल केला आमच्या गुरुजींना, तेव्हा त्यांनी सांगितलं, की मला येण्यास उशीर झाला म्हणून मी माझ्याऐवजी दुसरं कोणाला पाठवलं आहे. हे माझे असिस्टंट आहेत, हे माझ्या खाली अंडर काम करतात किंवा माझ्या जागी काम करतात, असं त्यांनी सांगितलं. तर ठीक आहे, सगळं जे काही कार्य होतं वगैरे ते झालं. पण तो दिवसच असा होता, इतका कुठेतरी गोंधळ गडबडीचा दिवस होता, की हे जे दुसरे आलेले गुरुजी होते ना, यांची साधी आम्हाला चौकशी देखील करता आलं नाही किंवा एक धन्यवाद देखील देता आला नाही, की आलात तुम्ही, बरं झालंत. कारण आम्हाला आमच्या गुरुजींनी काही देखील सांगितलं नव्हतं. आदल्या दिवशी देखील कल्पना दिली नव्हती किंवा काही दिवसाआधी देखील कल्पना दिली नव्हती, की ते येणारच नव्हते वगैरे, असं झालं. तर ते सगळं झालं वगैरे. संध्याकाळ झाली वगैरे, 13व्याचा दिवस म्हणजे उलटला आणि कुठेतरी आम्हाला असं, आमच्या घरच्यांना असं वाटलं, की आपण या गुरुजींना निदान एक धन्यवाद तरी द्यावं. निदान तेवढं तरी एक म्हणतात एक कटसी तरी करावी वगैरे. त्याच्यामुळे आम्ही आमच्याच गुरुजींना काही गोष्टी ह्या गुरुजींबद्दल विचारलं, जे आले होते 13व्याला. तर त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि झालं असं, की आम्ही या गुरुजींना बघितलं होतं. त्याच्यामुळे त्याप्रमाणे आम्ही कुठेतरी त्यांना सोशल मीडियावर शोधण्यास सुरुवात केली. कशीबशी आम्हाला त्यांची प्रोफाईल मिळाली, कारण आम्ही त्यांना बघितलं होतं वगैरे त्याच्यामुळे. कारण हे आमच्या तेव्हा नंतर लक्षात आलं, की आमच्या गुरुजींनी या गुरुजींची थोडीफार चुकीची माहिती दिली आम्हाला. ते आमच्या लक्षातही आलं, की मुद्दाम त्यांनी असं केलं का? कारण आमच्याकडनं जे त्यांना एक बिझनेस मिळत होता, ते कुठेतरी गेलं तर. म्हणून ते चुकीची माहिती त्यांनी दिली होती. पण योग्य ती व्यक्ती आम्हाला सोशल मीडियावर मिळाली. तर आम्ही त्यांच्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न केला, संदेश पाठवला वगैरे, तर आम्हाला त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स नाही आला. म्हणून मग त्यांना कळावं, की आम्ही काहीतरी मेसेज केला असेल वगैरे, म्हणून आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठवली, तरी काही रिस्पॉन्स नाही, काही नाही. मग आम्ही सुद्धा नाद सोडून दिला, की आम्ही समजू शकतो, की हे खूपच अनोळखी होत आम्ही एकमेकांना, त्याच्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट ते स्वीकारणं अशक्यच आहे केवळ. पण त्यांच्या लक्षातही आलं की नाही माहीत नाही, की मी काहीतरी मेसेज पण आम्ही केला होता. आज 2 महिन्यानंतर मंडळी, मला या गोष्टीची एक स्पष्टता मिळत आहे, क्लॅरिटी मिळत आहे, की हे जे आमचे ॲक्च्युअल गुरुजी आहेत, ज्यांनी 10वं 12वं आमच्या म्हणजे ह्या फॅमिली मेंबरसाठी केलं होतं, त्या गुरुजींनी हे 13व्याला आलेल्या गुरुजींच्या मनात आमच्याबद्दल इतकं काहीतरी विष कालवलं होतं ना, की त्याच्यामुळे हे गुरुजी काही रिस्पॉन्डच करत नव्हते, असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे हे जेव्हा आम्हाला कळलं, इतका धक्का बसला हे ऐकून, खूप धक्का बसला, की हा काय प्रकार आहे, की म्हणजे आम्ही कोणाच्या अध्यात्मध्यात नाही, हे नाही, ते नाही, कार्य केलं, हे केलं. खूप मनापासून आम्हाला कुठेतरी वाटलं, की आपण निदान त्या गुरुजींना एक धन्यवाद तरी द्यावं वगैरे. म्हणून आम्ही काही चौकशी केली. तर ह्यामागे इतकं मोठं पण काहीतरी हे रचलं होतं, ह्याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळे मला ते कुठेतरी समजलं आज 2 महिन्यानंतर, की हे कारण आहे, की ते गुरुजी म्हणून तुम्हाला काहीच रिस्पॉन्ड करत नाही आहेत.
तर सगळ्यात आधी तर मी त्या गुरुजींना हे सांगेन, जर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जे काही आमच्याबद्दल सांगण्यात आले किंवा माझ्याबद्दल सांगण्यात आलं असेल, जे काही असेल ते काय ठाऊक नाही आहे. एकूण एक शब्द, एकूण एक गोष्ट चुकीची आहे गुरुजी, मी हेच सांगेन. आणि खरंच दुसरी गोष्ट हे सांगेन की तुम्ही जे हे पंडित किंवा गुरुजी आहात, मग ते देवळातले असू देत किंवा तुम्ही हे सगळे कार्य करणारे असता, आम्ही सगळे एका खूप वेगळ्या नजरेने तुमच्याकडे बघत असतो, खूप रिस्पेक्टफुली बघत असतो. तर तो रिस्पेक्ट कृपया करून आमच्या नजरेतनं उतरू देऊ नका. हा एक असा अनुभव आल्यामुळे नाही म्हटलं तरी मनात एक चलबिचल आता हे ते बसणारच ना. अरे, हे लोकं असेच असतात, म्हणजे हे पैशासाठी बघितलं, हे काही वाटेल तसं करतात, वाटेल तसं चार्ज करतात. आणि सांगायला गेलं तर मी हेही सांगू शकते की 3 कार्यांचे म्हणजे 10वं, 12वं आणि 13व्याचे आमच्या ॲक्चुअल गुरुजीने काहीतरी वेडासारखेच आम्हाला चार्ज केले. हो, वेड म्हणजे खूप जास्त चार्ज केले हे म्हणायला हरकत नाही आहे. त्यातले त्यांनी या गुरुजींना किती दिले काहीच कल्पना नाही आहे, पण आमच्याकडनं त्यांनी खूप घेतले होते, खूप जास्त घेतले होते. हे सांगायला काहीच हरकत नाही आहे. कारण सोबत म्हणजे माझे एका चुलत भावासोबतही त्यांच्याही बाबतीत हे असलं काही असं घडलं होतं की त्यांच्या घरातही काही व्यक्ती मृत झाले होते आणि त्यांच्याकडनं त्यांच्या गुरुजींनी खूप त्यापेक्षा त्या मानाने म्हणतात ना, मिनिमम नाही म्हणणार, पण अफोर्डेबल अमाऊंट घेतली होती दक्षिणा म्हणून. तर कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत का की मला कळतं आहे की तुमचं पण पोट पाणी आहे, तुमचं ह्याच्यावरच सगळं जीवन चालतं आहे वगैरे सगळं आहे, पण म्हणून एखाद्याचा इतका पण गैरफायदा घेऊ नका ना, की तुम्हाला जर दिसतंय की कोणतरी अफोर्ड करू शकते पण म्हणून एवढा पण गैरफायदा घेऊ नका हे सांगेन. कारण कुठेतरी नाही म्हटलं तरी एक तर तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करताय आणि जिथे आध्यात्मिक कार्य आलं ना, तर तिथे कर्म हे खूप मोठी गोष्ट मॅटर करतं. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगते, कारण मी स्वतः या क्षेत्रात आहे आज गेली कित्येक वर्ष. तर तो वरचा आहे ना, तिथे तो बसला आहे, तो बघतोय सगळं, हे सांगेन. आणि मला खूप जास्त आश्चर्य वाटते, कारण मी एक आध्यात्मिक व्यक्ती आहे, मी एक खूप रिलिजियस अशी व्यक्ती आहे. तर मी खरंच तुम्हा सगळ्या गुरुजींना, तुम्ही जे हे असे कार्य करता, स्पिरिच्युअल रेमेडीज करता, रिच्युअल्स करता, खूप मी एका वेगळ्या नजरेने बघते, रिस्पेक्टफुली बघते. आणि तुमच्याकडनंच असा अनुभव मला यावा हे खूपच धक्कादायक आणि लाजिरवाणी गोष्ट होती माझ्यासाठी. तर हेच सांगेन की कृपया असं करू नये. माझ्या मनात आलं असतं तर मी त्या गुरुजींचं इथे नाव आणि फोटो देखील दाखवलं असतं, पण मला तसं नाही करायचं आहे. कारण एका व्यक्तीमुळे त्यांचा परिवार बदनाम होतोय, मला ते नको आहे. जर त्यांचे आई-वडील असतील, त्यांचे बायको मुलं असतील, तर मला ते नको आहे की ते पण नाहक बदनाम होत आहेत, मला ते नको आहे. पण हो, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण ते गुरुजी आहेत, त्यांचं नाव काय, ते कसे दिसतात वगैरे, तर मी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये नक्कीच मदत करेल. मला तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला प्रायव्हेटमध्ये त्यांचा फोटो आणि नाव दाखवू शकते, पाठवू शकते. पण मी इथे पब्लिकली नाही ते डिस्क्लोज करणार, कारण मला त्यांच्या फॅमिलीला बदनाम नाही करायचं आहे या निमित्ताने कुठेतरी. तर खूपच हा एक वाईट असा अनुभव आला. आपण ज्यांना रिस्पेक्टफुली बघतो, म्हणून हळूहळू काही लोकांची मतं ना या लोकांबाबतीत, या गुरुजींबाबतीत बदलत चाललीत असं मला वाटतं आहे. कारण हे असे अनुभव की तुम्ही तुमच्याच म्हणजे दुसरी गोष्ट जी मला कुठेतरी ट्रिगर झाली, जी मला खूप अजिबात आवडली नाही, की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या सेल्फिश मोटिव्हसाठी तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला यातमध्ये ओढताय की जिला तुम्ही ओळखत देखील नाही, ज्यांना तुम्ही ओळखत देखील नाही, आणि त्यांच्याबद्दल काही वाटेल ते सांगत सुटलाय. दिस इज नॉट डन. हे मला तरी खपणार नाही, हे मला तरी सहन होणार नाही. की तुमच्या स्वार्थापोटी जर मी, माझं फॅमिली जर तुम्ही मध्ये आणत असाल, तर मी ते गप्प बसणार नाही. मग मी असं व्हायरल करत जाणार. मग मी तुमचं नाव गाव देखील व्हायरल करायला कमी करणार नाही, पण इतकंच की समोरून नाही करणार. पण हे करू शकते मी, इतकं मात्र लक्षात ठेवा. पण ही खूपच लाजिरवाणी अशी गोष्ट झालेली आहे. कारण आताची ही स्थिती अशी आहे ना, की आपल्याला जास्तीत जास्त आपला धर्म, आपल्या धर्माचे जे रीतिरिवाज आहेत, आपलं कल्चर जपायची गरज आहे. आणि जर अशीच लोकं भक्षक बनत असतील, तर मग काय म्हणावं आपण, की तुम्ही पैशासाठी, चार जास्त पैशासाठी तुम्ही हे असं करताय, हे योग्य नव्हे. हे योग्य नाही आहे. आय अंडरस्टँड, पैसा महत्त्वाचा आहे, तुमचा बिझनेस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, सगळं आहे. पण त्यासाठी उगाचच्या उगाच तुम्ही इतर लोकांना बदनाम करत जाऊ नका ना. तुम्ही तुमचे काहीतरी खेळ खेळा ना. तुम्ही तुमचं काहीतरी डोकं चालवून तो बिझनेस तुमच्याकडे ठेवायचा प्रयत्न करा ना. हे असलं काहीतरी कशाला करता? म्हणजे मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि परत मी त्या दुसऱ्या गुरुजींना हे सांगेन, की तुम्हाला जे काही आमच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे, किंवा कोणाही बाबतीत, माझ्या बाबतीत असो किंवा आमच्या घरच्या बाबतीत किंवा कोणाही बाबतीत, एकूण एक शब्द सगळं खोटं आहे हे मी सांगेन.
कारण त्याच एका कारणामुळे कुठेतरी हे गुरुजी आम्हाला काहीच रिस्पॉन्ड करत नाही हे आम्हाला समजलेलं आहे. मला या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं, पण प्लीज असं काहीतरी करू नका हेच सांगेन. कारण खरंच तुमच्याबद्दलची मतं हल्ली सगळ्यांची बदलत चाललेली आहेत खूप. खरंच हेच कारण असूही शकतं. धन्यवाद.